उत्तमा, काय चाललं असेल ग लोणावळ्याला? काय म्हणजे प्रेझेंटेशन देत तरी असतील किंवा ऐकत असतील. खरं सांगू का, खूप मजा येते असल्या कॉन्फरन्सना. खूप इन्फॉर्मेशन मिळते, वेगवेगळी माणसं भेटतात. बिझनेसच्या ग्रोथसाठी असले कॉन्फरन्सेस खूप इम्पॉर्टंट असतात. एक्झॅक्टली, करेक्ट आहे तिलोत्तमा. आणि मला तर वाटतं आपली कंपनी ग्रो होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपले सर. काय प्रेझेंटेशन देतात सर. मी ऐकलंय त्यांचं प्रेझेंटेशन. क्लायंट स्वतःहून येतात त्यांच्याकडे. त्यामुळे लोणावळ्याला काय सरच प्रेझेंटेशन करणार आणि आदिती मॅडमची काय नुसती पिकनिक होणार मस्त. हा, पिकनिकच होणार. काय त्यांना काय जमणार आहे ते? अजून नवीन आहेत त्या. त्याच्याकरता अनुभव लागतो. हा, हो नवरे, येईल अनुभव आज ना उद्या. पण आत्ता नाही ना. काय असं कसं? तिच्यावर पण जबाबदारी असणारच. अंधश्रद्धा आहे ही. अरे नवरे पण जायचे आपल्या तिकडे. ओ नवरे, होतं का काही काम तिथे? सांगा बरं. काम नव्हतं म्हणजे? कळलं, काम असतं आणि अदितीला सुद्धा काम असणार. पुढं काय असतं एवढं काम? हं? हा, नवरे पण पिकनिकलाच जायचे. नाही नाही, म्हणजे काम होतही हे बघा रजनी मॅडम, काम होतं की नव्हतं यावर चर्चा करण्यापेक्षा तुम्ही तुमचं काम करा ना. हो हो नवरे सर. मॅडम, मी हे सगळं प्रेझेंटेशन सिक्वेन्सने लावून ठेवलं. फक्त हे फॉलो करत तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायचं. पण जयराम, मला मला डिफिकल्ट वाटतंय खूप. आदिती मॅडम, हे प्रेझेंटेशन तुम्ही तयार केलंय. तुम्हाला हे सगळं माहिती आहे. बस फक्त तुम्हाला जे सगळं माहिती आहे ते फक्त समोर बसलेल्या क्लायंट्सना एक्सप्लेन करायचं. सोपं आहे. आणि तुम्हाला हे खूप चांगल्या पद्धतीने जमतं. म्हणजे क्लायंट्सना कुठली गोष्ट कन्व्हिन्स करणं तुम्हाला खूप चांगलं जमतं. पण हे वाटतं तेवढं सोपं नाहीये. अचानक सरांनी ही जबाबदारी माझ्यावर टाकलीये. मला माहित नाही मी कसं करेन. अगं पण सरांनी तुझ्यावर एवढा कॉन्फिडन्स दाखवलाय, तू नक्कीच चांगलं करशील. पण जुई, मगाशी तू ऐकलं नाहीस का? ही एक अशी कॉन्फरन्स आहे ज्याच्यामुळे आपल्या कंपनीची ग्रोथ होऊ शकते. मग मी चुकले तर? नाही आदिती मॅडम, प्लीज बी कॉन्फिडेंट, बी पॉझिटिव्ह. हे बघा, जेव्हा आपल्याला एखाद्या माणसाबद्दल काहीतरी विश्वास वाटतो तेव्हाच आपण त्याला एखादी जबाबदारी सोपवतो. सरांना तुमच्याबद्दल हा विश्वास वाटतोच आहे, पण आम्हालाही. म्हणजे आम्हाला दोघांनाही तुमच्याबद्दल हा कॉन्फिडन्स आहे, हा विश्वास आहे. एक टीम लीडर म्हणून तुम्ही ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडा. फक्त तुम्ही तिथे कॉन्फिडेंटली उभं राहण्याची गरज. आणि आम्ही आहोतच ना तुमच्या बरोबर. कुठल्याही पॉइंटला काही अडचण आली तर त्या पॉइंट पासून मी कंटिन्यू करेन प्रेझेंटेशन. खरं तर काही गरज लागणार नाही तशी. सो ऑल द बेस्ट मॅडम. थँक्यू. खरं तर तुम्ही हा जो मॉरल सपोर्ट दाखवलाय ना, त्यामुळे असं वाटतंय की मी हा दिलेला टास्क कंप्लीट करू शकेन. खरंच आहे, खूप छान मोरल सपोर्ट देतोस तू. ऑल द बेस्ट अदिती. थँक्यू. आदिती मॅडम, आपण आज जाऊन सेटअप कुठवर आलाय बघून घेऊया. आजही मी येतोच जाऊ, मग आपण हे सगळं घेऊन जाऊया. जय आपण म्हणाला म्हणजे आम्ही दोघं एकत्र जाणार.
जय आणि जुई एकत्र कसं काय? शक्यच नाही. आता काहीतरी गैरसमज होण्यापेक्षा काय करू? जयला फोन करू का? जयला फोन करू. जयला फोन केल्यानंतरच होईल काहीतरी. अरविंद काकांचा फोन. जयला नाही आवडणार. पण काही अर्जंट असेल तर. आता हा फोन का नाही उचलत आहे? हॅलो. अरे जय, कुठे आहेस तू? तू ऑफिस मध्ये आला नाहीस. इथे काय झालं? काय तू नाहीस, जुई नाहीये. काय समजायचं? काय अर्थ लावायचा आम्ही? काका, मी जुई बोलतीये. मी जय बरोबरच आहे. काय? आणि जय कुठे? काका, काही नाही. हॅलो हॅलो. मी काय बोललो का? मी जयला फोन केला होता. काय झालं विचारलं. जुई नाही म्हणालो. काय काय घोळतणं ना घातला मी. आणि जय आणि जुई एकत्र कसं शक्य आहे? काहीतरी चुकतंय. मला बोलून जायचं. आणि जे काय काय तेच काय झालं? काय हे मी जयला फोन केला होता. जुईने उचलला. अच्छा, म्हणजे जय आणि जुई एकत्र आहेत? हो. अरे वा. अरे वा. अरे बापरे. हा? अरे बापरे. मी बोललो. मी तुम्हाला सांगायला नको होतं. मी काय, मला ना, मी काहीतरी बोलून जातो आणि सगळा गोंधळ होतो आणि व्हायला नको होतं. तुम्ही या इथे. इथे या तुम्ही. इथे या तुम्ही. बसा इथे. इथे या. बसा शांत व्हा. एक मिनिट, मी तुम्हाला पाणी देते. जरा शांत व्हा. आहो, हे घ्या पाणी. घ्या पाणी. घ्या. जय आणि जुई जोडी छान आहे ना? आहो, तू कशाला जोड्या लावतोय? शाळेमध्ये जोड्या लावामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळाले याचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे का तुला? अय्या, तुम्हाला बरेच डिटेल माहिती आहे माझ्याबद्दल. पण खरंच जोड्या लावामध्ये ना पैकीच्या पैकी मार्क मिळायचे मला. अंदाजे जोड्या लावायचे मी, बरोबर लागायच्या. पण कधी कधी चुकतात पण. हा, चुकतात? चुकल्या तर? हे बघ, जोड्या लावणं हे देवाचं काम आहे. ते त्याला करू दे. त्यात आपण लुडबुड करायचे नाही. आपण आपलं बघू. खरंच आपण आपलंच बघूयात. काय झालं? अरे मी काय बोल, हे माझं ना सारखं सारखं गोंधळ म्हणजे घोळ घालतो मी. सतत चुकत राहतो. मी काहीतरी बोलून बसतो आणि जोड्याला होतो. जय जुई नवरे लग्न. अहो, नंदिनी मॅडम, कदम सर आता काय म्हणत होते? खूप काही. हा? पण मला काही कळलंच नाही हो. खूप काहीतरी मनात साठवून ठेवलंय त्यांनी. किती त्रास होतोय त्यांना. पाहिलं तुम्ही? मी विचारतेस ना. अरे बापरे. म्हणजे आता सगळं कळणार का काय यांना? वा वा. अरे आमची इथं झोप उडाली आणि तू इथं झोपा काढतोयस. काय झालं? काय झालं? काय झालं? अरे वर तोंड करून मलाच विचारतोयस काय झालं म्हणून? अरे तांगडे, त्या नंदिनी मॅडम आणि कदम सर काहीतरी इथं बोलत होते. कदाचित माझ्याबद्दल. माहित आहे. हा? सगळं माहित आहे. काय काय बोलत होते सगळं माहित आहे.
हो तुला सगळं माहिती आहे काय बोलले ते? तेच ऐकण्यासाठी इथं लपलो होतो ना. पण तुम्ही म्हणता मी झोपलो होतो. ठीक आहे, मी तुमच्यासाठी काहीही केलं ना तरी तुम्ही मलाच बोलणार. नाही माझी काही किंमतच राहिली नाही तुम्हाला. नाही, खूप दुःख होते. अरे नाही रे तांगडे तांगडे, अरे आता मला कसं कळणार ना तू इथं बसून काय करतोयस ते? हा बरोबर आहे का नाही तांगडे? अरे कदम काय बोलत होते रे? हा सांग. जाऊ दे. हा? तुम्ही म्हणता ना मी इथं झोपलो होतो म्हणून. झोपलो होतो मी. नाही 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 नाही, झोपलो होतो मी. हा, तुम्हाला काहीही सांगण्याच्या मनस्थितीत नाही मी आता. प्रचंड दुःख झालंय मला. अरे काहीही सांगणार नाही तुम्हाला. अरे सॉरी, झोपलो होतो ना मी. मी झोपलो होतो. ए, नाही, 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 ए, तांगडे काय बोलू नका. तांगडे, अरे झोपलो होतो मी. अरे अरे बापरे, मी आता सगळ्या ऑफिस मध्ये देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स कॉर्पोरेट क्लायंटसाठी काय काय फीचर्स घेऊन आलेत हे आत्ताच तुम्ही सगळ्यांनीच पाहिलं. आता हे प्रॉमिस फुलफिल करणं ही देव टूर्स अँड ट्रॅव्हल्सची कमिटमेंट आहे आणि आमची ही कमिटमेंट आम्ही नक्कीच पूर्ण करू. थँक्यू सो मच. Congrats, ma'am. थँक्यू थँक्यू सो मच. देव साहेब, देव टूर्सचा सक्सेस कशात आहे हे मला कळलंय. तुमच्या कंपनीचे एम्प्लॉईज तुमच्या कंपनीची नक्कीच तरक्की करतील. थँक्यू सर. आणि आजचं प्रेझेंटेशन टू द पॉइंट होतं. मला तुमच्या कंपनीबरोबर डील करायला नक्कीच आवडेल. अरे ग्रेट. मी जावळकर ओळख करून देतो. मिस्टर सरपोतदार, मुदलियार असोसिएट्सचे डिरेक्टर, आणि मिस दाभोळकर. हॅलो सर. नाईस टू सी यू. तुमचं प्रेझेंटेशन खूपच चांगलं होतं. थँक्यू सर. देव साहेब, येत्या 1-2 दिवसात आपण फोनवर नक्कीच बोलू. नक्की नक्की. थँक्यू सो मच. ठीक. थँक्यू. जय, जुई, हे आवरायला घ्या. वा मिस दाभोळकर, फॅन्टॅस्टिक. मला तुमच्याकडनं अपेक्षा होती त्याही पेक्षा सुंदर प्रेझेंटेशन तुम्ही दिलं. पाहिलं का किती सगळेजण इम्प्रेस झाले ते? सर, ही संधी तुम्ही मला दिली म्हणून मी प्रेझेंटेशन देऊ शकले. तुमच्यात इतकं कॅलिबर आहे म्हणूनच ही संधी तुम्हाला मिळाली. ग्रेट, व्हेरी गुड. आय एम टोटली इम्प्रेस्ड. थँक्यू सर. चला लंचला जाऊया आता. सर, जय आणि जुई? ऑफकोर्स ते पण येतील. त्यांना पहिले आवरतो ते. झालं आवरून? येस. ओके, आता ते गाडीत ठेवा आणि लंचला या. घ्या घ्या. हॅलो. हां, तुम्ही सगळे जेवलात का? हां, आणि औषधं दिलीत का? औषधं दिलीत? ओके. सर, तुम्हाला मी म्हटलं ना, तुम्ही अगदी माझ्या आईसारख्या. म्हणजे कामामध्ये तुमचं लक्ष असतंच, पण घराकडे तितकंच लक्ष असतं. हा, तुम्ही मला जय बद्दल काहीतरी सांगत होता, राईट? हो सर. त्यांच्या कामाबद्दल. हे बघा मिस जावळकर, जे काही असेल ते स्पष्ट बोला. आजचं प्रेझेंटेशन पाहिल्यानंतर तुमच्याविषयी, तुमच्या टीमविषयी माझा आदर खरंच वाढलाय. मन मोकळेपणाने सांगा.
थँक्यू सर. सर, तुम्ही मगाशी मला म्हणालात की जयराम जेव्हा पहिल्यांदा ऑफिसमध्ये आले तेव्हा तुम्हाला त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. मग सर, अजूनही होप्स ठेवायला काहीच हरकत नाहीये. मिस जावळकर, त्यांच्यामध्ये मला कुठल्याही प्रकारची ग्रोथ दिसली नाही जी मला तुमच्यात दिसली. सर, पण ह्या प्रेझेंटेशनमध्ये रादर या प्रोजेक्टमध्ये त्यांनी खूप मदत केली आहे मला. सर, आय एम शुअर जर तुम्ही त्यांना एक संधी दिलीत ना तर त्या संधीचं ते सोनं नक्की करतील. मिस जावळकर, तुम्ही इतक्या विश्वासाने जयविषयी सांगताय याचा अर्थ नक्कीच त्यांच्यामध्ये काहीतरी स्पेशल असेल. मी नक्की विचार करेन. सर, म्हणजे तुम्ही. मी पॉझिटिव्हली विचार करेन. थँक्यू सर. निघूया जेवायला. चला. नंदिनी, चल निघूया ना. हो हो निघूया. चल, झालंच माझं. अरविंद, चला निघायचं ना. मी निघतो, तुम्ही वापरे. निघू. हा हा. बाय बाय. चलो बाय बाय. नवरे, काय करताय तुम्ही? तुम्ही काम करताय? नवरे, नवीन वर्षात काय भलतं सुरू केलं हो तुम्ही? शे यार, आता नयना हवी होती इथे. हो का काय लगेच फोटो काढला असता ना तिने, सगळीकडे पोहोचला असता लगेच. हा, काम करतानाचा फोटो. हे बघा रजनी मॅडम, मी एक फार महत्वाचं काम करतोय. मेमो टाईप करतोय. डोंट डिस्टर्ब मी. मेमो. जय आणि जुईचा काय आहे, न कळवता गैरहजर राहिल्याबद्दल. नाही, आता उद्या काही खैर नाहीये त्यांची. गुड गोईंग नवरे. चला काका, येतो. नवरे, ऐका ना, मी काय म्हणते, तुम्ही मेमो वगैरे एकदम. मी बोलते ना जयशी, मी समजवते ना त्याला. तुम्हाला माहिती आहे तो सिन्सिअर मुलगा आहे, असं नाहीये. हे बघा रजनी मॅडम, कुणाला काय समजवायचं आणि कुणाला काय शिक्षा द्यायची ते मी ठरवेन. तुम्ही तुमचं काम करा ना. कसं वाटलं मिस दाभोळकर कॉन्फरन्स झाल्यावर? खूप छान वाटलं सर. मला खूप एनर्जेटिक वाटतं. एकतर नवीन माणसं भेटतात, त्यांचे विचार कळतात, आपले स्पर्धकही भेटतात. प्रत्येकामध्ये काही गुण अवगुण असतात, काही चांगल्या वाईट गोष्टी असतात, त्याही शिकायला मिळतात. कळतं की नेमकं आपल्या स्पर्धकांच्या मनामध्ये काय चालू आहे, आणि हेही कळतं की आपण किती पाण्यामध्ये आहोत त्यांच्यासमोर. खूप आवडतं मला हे. अगदी खरंय. तुम्हाला काय आवडतं? मला पुस्तकं वाचायला खूप आवडतात, गाणी ऐकायला आवडतात, घर आवरायला आवडतं, स्वयंपाक करायला आवडतो, आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्या माणसांसोबत वेळ घालवायला खूप जास्त आवडतो. अरे वा, म्हणजे एकदम परफेक्ट होम मेकर बनाल तुम्ही. नाही, पण तुमच्या कपॅसिटीज बद्दल मला कधीच शंका नव्हती. म्हणजे जी जबाबदारी मी तुम्हाला दिली ती तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीने पार पाडू शकाल याचा विश्वास होता. पण तरी एक क्षण असा आला मिस जावळकर, वाटलं की तुम्हाला हे जमेल की नाही. म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही हे करत होतात. पण मी खरं सांगू मिस जावळकर, आज तुमच्या उदाहरणावरनं मला कळलं की माणसाला फक्त अनुभव असून चालत नाही, तर त्याही पेक्षा आवश्यक अशी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट हवी असते, आणि ती म्हणजे स्वतःवरचा विश्वास. व्हेरी गुड. कीप इट अप. ये देख के दिल झूमा, ले प्यार ने अंगड़ाई, दीवाना हुआ बादल. जुनी गाणी मला खूप आवडतात मिस जावळकर.
त्या शब्दांना एक प्रकारचा अर्थ असतो. ओठांवरती अशी रेंगाळत राहतात कितीतरी वेळ. अंगड़ाए दीवाना हुआ बादल. ऐसी तो मेरी तकदीर न थी तुम सा जो कोई महबूब मिले. मिस्टर जय, राहू द्या. अहो तुमच्या बहिणीसारखीच आहे ती. दिल आज खुशी से पागल है ए जान सॉरी, चुकून डोळा लागला. जान वफा तुम ठीक आहे जुई. मिले दिल क्यों न बने पागल. क्या तुमने अदा पाई ये देख के दिल जो